Hello everyone, welcome to Yuk Physics tutorial. In previous lecture, we have seen applications of Gauss theorem. I hope that the applications of Gauss theorem has been clear to you. So now in today's lecture, we are going to study electric potential and potential energy. बघा मित्रांनो, क्लास 11मध्ये आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ह्या कन्सेप्ट आपण स्टडी केलेल्या आहेत. इलेक्ट्रिक पोटेन्शियलसुद्धा स्टडी केलेलं आहे. तर बघा पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते की पोटेन्शियल एनर्जी आपण पोटेन्शियल एनर्जी इज व्हॉट? इट इज द स्टोअर्ड एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी मीन्स व्हॉट? इट इज द स्टोअर्ड एनर्जी. अँड कायनेटिक एनर्जी म्हणजे इट इज द एनर्जी ऑफ मोशन. एनिथिंग विच इज इन मोशन त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. अँड स्टोअर्ड एनर्जी इज नोन ॲज पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी इज द स्टोअर्ड एनर्जी विच डिपेंड्स अपॉन रिलेटिव्ह पोजिशन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. पोटेन्शियल एनर्जी कशावर डिपेंड असते? डिपेंड्स अपॉन रिलेटिव्ह पोजिशन ऑफ इट्स कॉन्स्टिट्युएंट्स. बरोबर आहे. यानंतर बघा एक छोटा कन्सेप्ट आहे. आपल्याला माहीत आहे, वी नो दॅट चार्ज एक्झर्ट्स फोर्स ऑन एनी अदर चार्जेस. प्रत्येक चार्ज हा दुसऱ्या चार्जवर फोर्स अप्लाय करतो. बरोबर आहे. अ चार्ज एक्झर्ट्स फोर्स ऑन एनी अदर चार्जेस, सो सम अमाऊंट ऑफ वर्क इज ऑलवेज डन इन द प्रेझेन्स ऑफ अनदर चार्ज. सो द पोटेन्शियल एनर्जी अरायजेस फ्रॉम द कलेक्शन ऑफ द चार्जेस. हे लक्षात ठेवायचं की चार्ज नेहमी एक फोर्स एक्झर्ट करतो दुसऱ्या चार्जवर. त्यावेळेस सम वर्क इज डन इन द प्रेझेन्स ऑफ त्या चार्जेसमुळे वर्क डन होत आहे त्या ठिकाणी इन द प्रेझेन्स ऑफ अनदर चार्जेस. सो पोटेन्शियल एनर्जी इट अरायजेस फ्रॉम द कलेक्शन ऑफ द चार्जेस. अँड वी हॅव ऑल्सो नोन वर्क डन व्हेन वी से दॅट वर्क इज डन ऑन द ऑब्जेक्ट व्हेन we apply force and at the same time displacement is takes place. So this is the formula for work done, that is work done is the product of force and displacement. तर बघा मित्रांनो, आपल्याला आता पोटेन्शियल एनर्जीचा कन्सेप्ट बघायचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स बघायचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉईंट, आणि त्यानंतर पोटेन्शियल एनर्जीचे काही फॉर्म्युले स्टडी करून पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं बिटवीन टू पॉईंट्स. सो बघा मित्रांनो, कन्सिडर करू आपण अ इलेक्ट्रिक फील्ड. कन्सिडर ए इलेक्ट्रिक फील्ड ॲट सम लोकेशन. एका लोकेशनवर आपण काय कन्सिडर केली? एक इलेक्ट्रिक फील्ड कन्सिडर केली. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड ॲट सम लोकेशन. या इलेक्ट्रिक फील्डवर आपण दोन पॉईंट्स कन्सिडर करू, पॉईंट ए अँड पॉईंट बी. या ठिकाणी चार्ज क्यू सिच्युएटेड आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण चार्जला घेतलेला आहे, चार्ज आहे, त्यामुळे या ठिकाणी फोर्ससुद्धा अप्लाय होणार. बरोबर आहे. तो फोर्स अप्लाय होणारा फोर्स किती राहणार? इट इज क्यू इंटू ई. सो द फोर्स अप्लाय इज क्यू इंटू ई. आता या ठिकाणी पॉईंट ए आहे आणि हा पॉईंट बी आहे. आता या ठिकाणी आपण पॉईंट ए पासून पॉईंटला ए पासून बी पर्यंत जर आपण नेलं, फॉर एक्झाम्पल आपण ए पासून बी पर्यंत जात आहे, म्हणजे या ठिकाणी सम अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट होणार. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट डी एक्स ऑर इट इज डी आर, सम अमाऊंट ऑफ डिस्प्लेसमेंट त्या ठिकाणी होणार. सो फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. सो इट इज व्हॉट? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट इज द वर्क डन. हे काय राहील? वर्क डन. आता वर्क डनला इफ यू डिवाइड दिस वर्क डन बाय अ चार्ज क्यू, काय मिळेल? If we divide this work done by charge q is equal to F into dr. सो आता या ठिकाणी बघा, आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो आपण? सो टोटल वर्क डन बिटवीन, बघा टोटल वर्क डन बिटवीन दिस टू पॉईंट्स ए अँड बी, डी डब्ल्यू ए बी डिवायडेड बाय क्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे काय राहील? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन पर युनिट चार्ज बिटवीन ए अँड बी. बघा वर्क डन पर युनिट चार्ज बिटवीन पॉईंट्स ए अँड बी, याला आपण काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. बघा पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला काय होईल? पोटेन्शियल डिफरन्स, बघा हे आहे पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू व्हॉट? याचा फॉर्म्युला कसा तयार करता येईल? इट इज द वर्क डन पर युनिट चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज.
बरोबर आहे. वर्कचं युनिट आपण स्टडी केलं, युनिट ऑफ वर्क इज व्हॉट, जूल. चार्जचं युनिट काय, कुलम, जूल पर कुलम. आणि या रेशोला एका क्वांटिटीने डिनोट करतो आपण, ती टर्म म्हणजे कोणती असेल, व्होल्ट. सो रेशो ऑफ जूल पर कुलम इज व्हॉट, व्होल्ट. सो आता पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला बिटवीन 2 पॉईंट्स, याचा एक फॉर्म्युला कसा तयार करता येईल आपल्याला बघा. या ठिकाणी पॉईंट ए वर कन्सिडर करू आपण एक पोटेन्शियल, त्याला नाव देऊ आपण VA. वी आर कन्सिडरिंग पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज VA अँड पोटेन्शियल ॲट पॉईंट B इज VB. बघा, ए पॉईंटवर एक पोटेन्शियल घेतला आपण VA आणि B पॉईंटवर पोटेन्शियल घेतला VB. तर या ठिकाणी वर्क डन काय येईल, वर्क डन पर युनिट चार्ज बिटवीन 2 पॉईंट्स B टू A. बघा, वर्क डन B टू A काय येईल, हे जर B टू A घेतलं तर या ठिकाणी पोटेन्शियल काय येईल, VA मायनस VB, VA मायनस VB. सो दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज it is the work done in bringing a unit positive charge from one place to another place. Work done in bringing unit positive charge. So this is the potential difference between 2 points A and B. Work done per unit charge between 2 points B A is equal to VA minus VB. So this is the potential difference between 2 points. आता यावरून आपण another expression find out करू शकतो. याच इक्वेशनची मदत घेऊन आपण एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करू शकतो. हे पोटेन्शियल डिफरन्स आला वर्क अपॉन चार्ज, वर्क डन पर युनिट चार्ज, जूल पर कुलम, दॅट इज इक्वल टू व्होल्ट. तर बघा, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टोटल वर्क डन, मीन्स वी वॉन्ट टू नो हाऊ मच वर्क इज डन. बघा, तेच डायग्राम आहे. या ठिकाणी 2 पॉईंट्स घेतलेले आहेत, बरोबर आहे. ए आणि बी हे पोटेन्शियल ॲट पॉईंट A and this is potential at point B, means VA and VB. VA is the potential at A, VB is potential at point B. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं हाऊ मच वर्क इज डन. त्याकरिता आपण काय कन्सिडर करू, लेट अ टेस्ट चार्ज घेऊ आपण Q. या ठिकाणी Q हा टेस्ट चार्ज घेऊ. इट्स अ एनी जनरल पोझिशन, बरोबर आहे. एनी जनरल पोझिशन ॲट अ डिस्टन्स X घेऊ आपण, बरोबर आहे. लेट क्यूला आपण एक टेस्ट चार्ज म्हणू, लेट क्यू बी द टेस्ट चार्ज. याला कन्सिडर करू आपण. हा टेस्ट चार्ज घेतला आपण, टेस्ट चार्ज प्लेस ॲट डिस्टन्स X. एका X डिस्टन्सवर आपण हा क्यू चार्ज घेतला. हे या क्यू चार्जचं डिस्टन्स कन्सिडर करू आपण X, बरोबर आहे. आता या ए पॉईंटपर्यंत हे जे डिस्टन्स आहे Q टू A, याला कन्सिडर करू आपण RA, बरोबर आहे. मीन्स RA बी द डिस्टन्स ऑफ A फ्रॉम Q. लेट या ठिकाणी लिहून घेऊ आपण, लेट RA बी द डिस्टन्स ऑफ A फ्रॉम चार्ज Q. RA बी द डिस्टन्स ऑफ A फ्रॉम Q, बरोबर आहे. आता या B पर्यंतचं डिस्टन्स घेऊ आपण RB. हे बी पर्यंतचं डिस्टन्स काय राहील तुमचं, RB. सो RB या ठिकाणी हे सेम राहील. RB बी द डिस्टन्स या ठिकाणी एच्या ठिकाणी काय B, बाकी क्वांटिटी सेम राहील. RA आणि RB हे डिस्टन्स घेतला आपण फ्रॉम A टू A, का Aचं आणि Bचं. सो या ठिकाणी आपण फोर्स फाइंड आउट करू शकतो. फोर्स ऑन चार्ज Q. हा फोर्स किती राहील, कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय 4 pi epsilon naught x square. So this is the force on charge Q. This is x square. So this is the force on charge Q. आता या Qला जर आपण या डायरेक्शनमध्ये डिस्प्लेस केलं, छोटी डिस्प्लेसमेंट घेतली तर ही राहील dx, बरोबर आहे. अतिशय छोटी डिस्प्लेसमेंट आहे. Qला आपण डिस्प्लेस केलं, ही डिस्प्लेसमेंट झाली dx. So now work done for this small displacement काय, so now work done for this small displacement, work done for small displacement काय, work done for small displacement dx. अतिशय छोटी डिस्प्लेसमेंट आहे, वर्क डन काय, वर्क डन इज इक्वल टू F. we know that work done is the product of force and displacement, so F into dx. बट या ठिकाणी साइन काय, मायनस. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की साइन मायनस का बरं आलं. सी द डायग्राम. या ठिकाणी मायनस साइन घेण्याचं कारण काय आहे की या ठिकाणी बघा
फोर्स ॲक्ट होत आहे, फोर्स का किती असतो क्यू इंटू ई. सो द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स इज, डायरेक्शन ऑफ फोर्स राईट हँड साईडला आहे, बरोबर आहे. आणि डिस्प्लेसमेंट कोणत्या डायरेक्शनमध्ये होत आहे, लेफ्ट हँड साईडला. सो डायरेक्शन ऑफ फोर्स इज ऑन टुवर्ड्स राईट अँड डिस्प्लेसमेंट इज टेकिंग टुवर्ड्स लेफ्ट, मीन्स दोन्ही अपोजिट आहे. फोर्सची डायरेक्शन राईट साईड आहे, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन लेफ्ट साईड आहे, देअर फॉर वर्क डन इज निगेटिव्ह. सो हिअर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डायरेक्शन ऑफ फोर्स इज राईट अँड डिस्प्लेसमेंट मीन्स डायरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट, बरोबर आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इज अपोजिट टू ईच अदर. सो हिअर DW दॅट इज वर्क डन इज इक्वल टू मायनस F इंटू DX. तर या ठिकाणी आता टोटल वर्क डन फाइंड आउट करू आपण. काय येईल, टोटल वर्क डन. टोटल वर्क डन बघा, टोटल वर्क डन बिटवीन 2 पॉईंट्स A टू B. काय येईल बघा या ठिकाणी, टोटल वर्क डन बिटवीन 2 पॉईंट्स A टू B इज इक्वल टू, टोटल वर्क डन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल त्या इक्वेशनचं. सो अबो इक्वेशनचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल बिटवीन 2 पॉईंट्स, म्हणजे या ठिकाणी लिमिट्स येतील A टू B मायनस F इंटू घाईल हे DX. आता या ठिकाणी लिमिट्स अप्लाय केले आपण, लिमिट्स अप्लाय करायचे आहेत, व्हॅल्यूज पुट करायचे आणि पुढे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. बघा मित्रांनो, हे लिमिट्स पुट केले आपण A टू B. आता हा जो F दिसत आहे, Fची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आपल्याला. हे इक्वेशन एक तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, फोर्स ऑन चार्ज Q, बरोबर आहे. ही कशाची व्हॅल्यू आहे, फोर्स ऑन चार्ज Q मीन्स व्हॉट, ही Fची व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, फोर्स ऑन चार्ज Q. तर या Fच्या ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू पुट करायची आहे. आता मी हे रब करणार आहे, त्यामुळे हे इक्वेशन याला नाव देऊ आपण इक्वेशन नंबर 1. ही इक्वेशन 1ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे, ठीक आहे. बघा, ही Fची व्हॅल्यू मी या ठिकाणी लिहिली आहे, Q कॅपिटल Q इंटू स्मॉल q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट x स्क्वेअर. हे अगोदरचं इक्वेशन होतं आपलं मायनस F इंटू DX. आता या Fच्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, ही या अगोदरचं लिहिलेली फ्रॉम इक्वेशन 1. दिस इज फ्रॉम 1, बरोबर आहे. व्हॅल्यू पुट केल्या, Fची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली, बाकी ॲज इट इज आलेला आहे. आता हे आलेलं वर्क डन A टू B, बरोबर आहे. आता यानंतर काय करायचं, हे मायनस ही जी टर्म आहे ही कॉन्स्टंट टर्म आहे, ही आपण बाहेर घेऊ. काय येईल, ही मायनस Q इंटू Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट x स्क्वेअर. ही टर्म कॉन्स्टंट आहे, ती बाहेर घेतली आणि इंटिग्रेशनमध्ये काय राहील, A टू B. बघा, इंटिग्रेशनमध्ये काय राहील, A टू B x स्क्वेअर, सॉरी हा x स्क्वेअर नाही, मायनस Q इंटू स्मॉल q 4 पाय एप्सिलॉन नॉट. ही टर्म कॉन्स्टंट आहे, ही बाहेर घेतली, राहिलं काय या ठिकाणी x स्क्वेअर राहिलेला आहे, बरोबर आहे. हा x स्क्वेअर वर नेल्यानंतर काय लिहिला, साईन येईल -2 x पावर -2, हे काय राहील dx, बरोबर आहे. आता या ठिकाणी इंटिग्रेशन याचं जर सॉल्व केलं आपण, x पावर -2 dx इंटिग्रेशन, हे इंटिग्रेशन सॉल्व केलं तर त्याचा आन्सर येईल x पावर -1 डिवायडेड बाय -1. आणि या ठिकाणी हे जे A आणि B आहे, या ठिकाणी A ची व्हॅल्यू डिस्टन्स घेतलेलं आहे आपण RA आणि Bचं RB, ते त्या ठिकाणी पुट करायचं आहे, बरोबर आहे. हे काय येईल, इट इम्प्लाइज बघा, ही टर्म ॲज इट इज राहील 4 पाय एप्सिलॉन नॉट, बरोबर आहे. आता इंटिग्रेशन ऑफ x पावर -2 हे जर सॉल्व केलं तर याचा आन्सर येते x पावर -1 डिवायडेड बाय -1, एक्सला पॉवर -2 आहे म्हणून, बरोबर आहे. हे सॉल्व केल्यानंतर x पावर -1 डिवायडेड बाय -1 आणि हे A ची व्हॅल्यू RA, B ची व्हॅल्यू RB, बरोबर आहे. त्यानंतर काय येईल आता बघा मित्रांनो, हा -1 आणि हा मायनस, बरोबर आहे. मायनस मायनस काय होतील, प्लस होऊन जातील, त्यामुळे साईन काय येईल या ठिकाणी आता प्लस होऊन जाईल. हे मायनस न राहता हा मायनस आणि हा मायनस प्लस होतील. Q डिवायडेड बाय 4 पाय एप्सिलॉन नॉट आणि या ठिकाणी काय राहील 1/x, काय राहील 1/x. आता या ठिकाणी लिमिट्स पुट केला, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट पुट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय येईल आपली, इट इम्प्लाइज Q या स्टेपवरून हे ॲज इट इज 4 पाय एप्सिलॉन नॉट, हे काय राहील अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, बरोबर आहे. काय येईल हे 1/RB मायनस, बरोबर आहे, ही अप्पर लिमिट RB, बरोबर आहे, आणि ही लोअर लिमिट
मीन्स 1/x आहे. तर अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 1/RB ही अप्पर लिमिट आणि ही लोअर लिमिट मायनस 1/RA. बरोबर आहे. आता हे याच्यावरून काय आलेलं आपलं. सो बघा देअर फोर याला काय लिहू शकतो आपण वर्क डन टोटल वर्क डन क्यू दिस क्यू अपॉन 4πε0 1/RB मायनस 1/RA. बरोबर आहे. ही टर्म आपल्याला मिळाली. आता वर्क डन हे A to B आहे. जर आपल्याला B to A लिहायचं असेल तर B to A तर याचा आन्सर काय येईल क्यू 4πε0 या ठिकाणी काय येईल आता हे 1/RA मायनस 1/RB. हे A to B आणि हे काय B to A. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काय करायचा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट आणि त्याचा डेफिनेट फॉर्म्युला काय सांगितलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स वर्क डन पर युनिट चार्ज मीन्स वर्क डन बिटवीन 2 पॉईंट्स पर युनिट चार्ज म्हणजे हा जो चार्ज आहे क्यू याला डिवाइड घेऊ म्हणजे या ठिकाणी राहते काय हा क्यू या ठिकाणी याला डिवाइडला क्यू अपॉन 4πε0 1/RA मायनस 1/RB. So this is the expression for potential energy. बघा त्या ठिकाणी आपल्याला फायनल इक्वेशन वर्क डन पर युनिट चार्ज अशा प्रकारे मिळालेला आहे. परंतु आपण सुरुवातीलाच बघितलेलं आहे वर्क डन पर युनिट चार्ज म्हणजे काय आहे इट इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट. सो VA मायनस VB इट इज द पोटेन्शियल डिफरन्स. सो या ठिकाणी आपण काय वर्क डन पर युनिट चार्ज मीन्स व्हॉट पोटेन्शियल डिफरन्स. सो VA मायनस VB इज इक्वल टू क्यू अपॉन 4πε0 1/RA मायनस 1/RB. बघा मित्रांनो हे मी थोड्या वेगळ्या मेथडनी तुम्हाला एक्सप्लेनिंग केलेलं आहे. तुम्ही जर तुमच्या नवीन टेक्स्टबुकमध्ये जो आपण नवीन सिलेबसनुसार आपल्या टेक्स्टबुकमध्ये जर बघितलं त्या ठिकाणी हे RA RB या ठिकाणी R1 R2 कन्सिडर केलेलं आहे बुकमध्ये. बरोबर आहे. डेल्टा यूज केलेला आहे म्हणजेच डिफरन्स इंडिकेट करतो चेंज इंडिकेट करतो. त्यामुळे मेथड कोणत्याही मेथडनं गेले तर वन अँड सेम थिंग. सो थँक्यू व्हेरी मच.